नमस्कार मंडळी. तर चला आज बनवूया मस्त असं झटपट तयार होणारं सुकं चिकन कमी साहित्यामध्ये. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि नंतर कोथिंबीर टाकली. एक कांदा जो आहे तो छान असं बारीक कापून टाकला. त्याच्यामध्ये मीठ टाकलं कारण की कांदा लवकर शिजावा म्हणून. नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकले आणि छान असं परतून घेतलं. नंतर अर्धा किलो चिकन घेतलं होतं ते टाकलं आणि चांगलं परतून घेतलं. जितकं परतन ना आपण तेवढं ते टेस्टी होणार. नंतर हळद टाकली आणि तीही छान अशी परतून घेतली आणि झाकण ठेवून आपण त्याच्यावर ताटावर पाणी टाकलं आणि छान असं वाफेवर शिजवून घेतलं. 2-3 वेळा मी मध्ये आलटपलट करून घेतलं आणि आता हे एका ताटात काढून घेते. त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकलं आणि आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे ते टाकलं आणि नंतर त्याच्यामध्ये आपले घरगुती मसाले काळं तिखट आणि चिकन मसाला आणि थोडंसं मसाल्यापुरतं मीठ टाकलं आणि ते छान परतून घेतलं. नंतर आपण शिजवून घेतलेलं चिकन टाकलं आणि तेही छान परतून घेतलं. तर बघा असं मस्त असं कमी साहित्यामध्ये आपलं चिकन तयार झालेलं आहे, सुकं चिकन. तर चला अशाच नवीन रेसिपीसाठी उद्या भेटूयात. तोपर्यंत बाय.